लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता मनस्विनीच्या नाकावर टिचून कबीर देणार सखीला किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये जॉब आणि मनस्विनीला आता तिची लायकी समजणार. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं हे सगळं काही आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता जी मनस्विनी आहे ती आता घरी आलेली असते आणि घरी येऊन आता ती विचारते की काय वाटतं तुम्हाला, सखीला नोकरी मिळेल की नाही मिळणार? परशू, मीनाक्षी बोला. त्याबरोबर मग परशू आणि मीनाक्षी म्हणतात मिळायला हवी असं वाटतंय. त्याबरोबर मग ती त्या दोघांनाही मारते आणि म्हणते मीठ खाता माझं आणि इमान राखता त्या सखीबरोबर. त्याबरोबर मग परशू आणि मीनाक्षी म्हणतात की नाही, नको 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 मिळायला सखीला नोकरी, नको मिळायला. त्याबरोबर मग गौतम काका तिकडे येतो आणि म्हणतो सखीला नोकरी मिळायला हवी नाही तर मी खात्री देऊन सांगतोय सखीला नोकरी मिळणार आणि सखीला नोकरी नक्कीच मिळणार. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते ओ गौतम भाऊजी, तुमचा हा कॉन्फिडन्स आहे ना खोटा ठरणार, कारण तुमच्या सखीला नोकरी कोणीच देणार नाही आणि त्याची काळजी आहे ना मी ह्या सरकारने खूप आधीच घेऊन ठेवली. आता प्रश्न पडला असेल ना एक्झॅक्टली मी नेमकं केलं तरी काय तुमच्या सखी बाळाला जॉब मिळू नये ह्यासाठी. तर मी तुमच्या सखीला नोकरी मिळू नये म्हणून सगळीकडे जाऊन सांगून ठेवलं आहे की तुमची सखी कशी फ्रॉड आहे ते. काय आहे ना, मी सगळ्या मोठमोठ्या बिझनेसमनना ज्यांच्याकडे सखी कामासाठी जाऊ शकते त्या सगळ्यांना बोलवून घेतलं ऑफिसला आणि त्यांना सांगितलं की सखी कशी कामाच्या लायक नाही आहे, सखी कशी नालायक आहे, ती कशी फसवू शकते वगैरे वगैरे सो अँड सो. मग मी जेव्हा त्या लोकांना हे सांगितलं ना तेव्हा आता सखीला कामावरती ठेवून घेण्याचा ते चुकूनही विचारही करणार नाही. समजलं ना? त्यामुळे तुमच्या बिचाऱ्या गरीब सखीला आता कोणी कुत्रंसुद्धा दारामध्ये उभं करणार नाही आहे. समजलं छोटे भाऊजी? त्यामुळे आता तुमच्या मनामध्ये जर आशा असेल की आता ती सखी नोकरी करेल, पैसा कमवेल आणि मग तुमच्यावरती आलेली ही दरिद्री निसटून लावेल, तुम्हाला या सगळ्यातून सोडवेल वगैरे ब्ला ब्ला ब्ला, तर तसं काहीही होणार नाही आहे. समजलं ना? काहीच नाही होणार आहे तसं, कारण मी या सगळ्याची काळजी आधीपासून घेतली आहे. तिने या मनस्विनीबरोबर पंगा घेतला आहे ना, मग तिला आता तिच्या प्रत्येक पापाची शिक्षा तर भोगावी लागणारच. तिला आत्ता कळेल की नेमकी ही मनस्विनी चीज काय आहे ते. सखीला कुठेही नोकरी मिळणार नाही, शेवटी तिला हात पाय पडत माझ्याकडेच यावं लागेल. या सगळ्याची तडजोड मी आधीपासूनच करून ठेवली आहे. सखीला माझ्याशिवाय पर्याय नाही आणि मी तिचा पर्याय बनायला तयार नाही. त्यामुळे उपाशी मरण्यावाचून त्या मुलीजवळ मी काहीही पर्याय ठेवणार नाही. मला चॅलेंज करून गेली आहे काय, आता तिला तिची खरी लायकी काय आहे हे कळेल. जेव्हा कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची वारस ती आता नाही आहे हे मार्केटमध्ये समजेल ना, तेव्हा लोक तिला जी वागणूक देतील ना सामान्य असल्याची, त्याच्यातून तिला समजेल तिची कुवत काय आहे ते. त्याबरोबर हे सगळं काही आता इकडे वेदूने ऐकलेलं असतं. मग आता वेदू विचार करते की नाही हे सगळं तर खूपच चुकीचं आहे, सखीताईंना नोकरी मिळणार नाही आहे हे मला सरांना आत्ताच्या आत्ता सांगितलं पाहिजे. मग ती कबीरला कॉल करते आणि कबीरला म्हणत असते बॉस अहो ह्या नालायक मनस्विनीने अजून एक ट्रॅप रचला. त्यावर कबीर म्हणतो काय केलं आहे तिने आता? त्यावर मग लगेचच वेदू म्हणू लागते अहो बॉस त्यांनी आहे ना सखी मॅडमना जॉब मिळू नये ह्याच्यासाठी आधीच सगळी तडजोड करून ठेवली. त्यावर कबीर म्हणतो म्हणजे मला कळलं नाही. त्यावर वेदू सांगते अहो त्यांनी मोठ्या बिझनेसमन लोकांना ज्यांच्याकडं सखीताई काम मागायला जाऊ शकते अशा लोकांना बोलवून घेतलं आणि अशा लोकांना सांगितलं की सखीताई कशा फ्रॉड आहे, त्या तुमच्या कंपनीत कामाला लागतील आणि त्या कबीर किर्लोस्करला तुमच्या कंपनीची सगळी माहिती देतील आणि तुमचे टेंडर वगैरे सगळे पळवतील. म्हणून मग आता कोणतीच कंपनी त्यांना जॉब द्यायला तयार नाही आहे. त्यावर हे ऐकून कबीर म्हणतो एवढंच ना, मग त्यामध्ये काळजी करायची काय गरज आहे वेदू म्हणते अहो कबीर सर असं काय बोलताय तुम्ही? त्यावर कबीर म्हणतो कारण सखीला दुसरीकडे कुठे जॉब करायला शोधायला जाण्याची गरजच नाही आहे.
अगं ती ह्या एवढ्या मोठ्या कंपनीची मालकीण आहे, ती माझी बायको आहे, मग तिला दुसरीकडे कुठेतरी जॉब शोधायला जायची काय गरज, ती इथेच आपल्याच ऑफिसमध्ये काम करेल. आता हे ऐकून मग वेदूसुद्धा खुश होऊन जाते. त्यानंतर मग आता सखी ही इंटरव्ह्यूला आलेली असते. आता इंटरव्ह्यू घेण्यासाठी खुर्चीवरती कबीरला बसलेलं बघून सखी जराशी आश्चर्यचकित होते. कबीर म्हणतो, हाय कबीर किर्लोस्कर, बसा, मी तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे. त्याबरोबर मग सखी आत्ता बसते, कारण एवढ्या ठिकाणी ती आधी इंटरव्ह्यूला गेलेली असते, पण कोणीही तिला इंटरव्ह्यू देऊच दिलेला नसतो. मनस्विनीच्या सांगण्यावरून आमच्याकडे तुमच्यासाठी काहीच काम नाही बोलून बोलून हकलवून दिलेलं असतं. मग आता सखी तिकडे बसते. कबीर व्यवस्थित सखीचा इंटरव्ह्यू घेतो. कबीर सखीचा इंटरव्ह्यू घेतो आणि सखीला जॉबसुद्धा देतो. आता जॉब मिळाला हे बघून सखीला आनंद होतो खरा, पण कबीरबरोबर काम करायला लागणार आहे याचा एक दुःखसुद्धा मनामध्ये असतं. पण ती विचार करते की माझ्याकडे काहीही पर्याय नाही आहे सध्या, मला याच्याबरोबर काम करावंच लागेल. सखी आता काम करू लागते कबीरबरोबर. आता दिवसामागोमाग दिवस चाललेले असतात. सखी आणि कबीर एका ऑफिसमध्ये एकत्र काम करत असतात. आता इकडे कबीर हा सगळ्यांची स्टाफची व्यवस्थित काळजी करत असतो. स्टाफला चांगलं अगदी फॅमिलीसारखं बघत असतो. सगळ्यांबरोबर मिळून मिसळून चांगल्यापणे राहत असतो. म्हणजे अगदी कबीर कान्हाच्या स्वभावाप्रमाणेच वागत असतो, म्हणजे अगदी त्याच्या खऱ्या मूळ स्वभावाने. आणि आता हे सगळं बघून सखी खुश होते. सखी विचार करते, नक्की खरा कबीर कुठला, ज्याने मला फसवलं आणि माझ्याशी लग्न केलं, तो की जो अशी सगळ्यांची काळजी घेतो, अगदी कामगारांची सुद्धा, तो नेमकं खरं काय आहे. खरंच काहीच कळत नाही आहे. खरं शोधू कसं, खरं ओळखू कसं समजतच नाही आहे. पण काय करू असा विचार करत आता सखी तिथेच गप्प असते. इतक्यात तिकडे एक पिऊन येतो आणि म्हणत असतो, आमचे कबीर साहेब लई चांगले आहेत बघा. त्याबरोबर सखी म्हणते, चांगले आहेत का, काय झालं. त्यावर तो सांगतो की अहो काही नाही हो, नेहमी सगळ्यांची मदत करतात. गेल्या वेळी माझ्या पोरीचं कॉलेजात ॲडमिशन होत नव्हतं, तेव्हा कबीर साहेबांनी एक फोन केला आणि माझ्या पोरीला ॲडमिशन दिली बघा. त्याबरोबर हे ऐकून सखी खुश होते. तर दुसऱ्या बाजूला आता जो किरण असतो तो कबीरला म्हणत असतो, कबीर जर तुला जास्त त्रास होत असेल तर आपण दवाखान्यात जायचं का. अरे तू किती अस्वस्थ दिसतोयस ते बघ तरी एकदा स्वतःकडे. हे बघ कबीर, उगाचच्या उगाच त्रास अंगावरती काढण्याची काही गरज नाही आहे. इतक्यात सखी कबीरच्या केबिनमध्ये काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्सवर सह्या घ्यायला आलेली असते. आता ती कबीर हा असा त्रासात बघते आणि विचारते, काय झालं, काय होतं याला, की आता मला येताना बघितलं केबिनमध्ये म्हणून मुद्दामून उगाचच नाटकी करतोय काहीतरी होण्याचं. त्याबरोबर मग लगेचच किरण म्हणतो, सखी अगं काय बोलतेस हे नाटक, आणि कबीरला काय गरज आहे तू येतेस म्हणून नाटकं करण्याची. तो काही नाटक वगैरे करत नाही आहे, त्याला खरोखरच त्रास होतो आहे आणि म्हणून तो असा बसला आहे. अगं कबीर ऑफिसमुळे खाण्यापिण्याकडे बिलकुलच लक्ष देत नाही. सतत आपलं काम 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 काम. मावशी लक्ष देते तरी. त्यावर सखी म्हणते, मावशी. त्यावर कबीर म्हणतो, मा म्हणायचं होतं त्याला. त्याबरोबर मग लगेचच किरण म्हणतो, हो मा लक्ष देतात तरी याच्या खाण्यापिण्याकडे, पण सध्या आता मा इथे नाही आहेत ना, म्हणून हा आणखीनच खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतो आहे. त्यामुळे ह्याला खूप जास्त त्रास होतो आहे. आणि त्यात हा शहाणा डब्बासुद्धा विसरला आणि बाहेरचं काही खाल्लं तर ते याला पचतही नाही. त्याबरोबर मग सखी म्हणते, अच्छा. मग लगेचच सखी जाते आणि स्वतःचा जेवणाचा डबा घेऊन येते. कबीरला पुढे सरसावत म्हणते, हे घे, खाऊन घे. आता कबीर म्हणतो, खरंच ठीक आहे खातो, पण एका अटीवर. त्यावर सखी म्हणते, आता काय. कबीर म्हणतो, तुम्ही तुमच्या हाताने भरवलं तर खाईन, चालेल. त्यावर सखी म्हणते, काय, मला काही गरज नाही आहे, मी नाही भरवणार. कबीर म्हणतो, ठीक आहे, नका भरू, होऊ देत मला त्रास, होऊ देत. आणि मग कबीर मुद्दामून त्रास झाल्याचं नाटक करतो. मग शेवटी सखीला दया येते आणि सखी म्हणते, ठीक आहे भरवते. आणि मग आता ती किरणकडे बघते. किरणकडे तिने बघितल्यावर किरण म्हणतो, चालू दे तुमचं, मी निघतो. आणि किरण तिकडनं जातो. त्यानंतर मग सखी आता कबीरला स्वतःच्या हाताने खाऊ घालू लागते. त्याबरोबर आता कबीर हा खात असताना सखी कबीरला सांगत असते, जरा स्वतःच्या अंगामधला इगोना बाजूला ठेवायचा नाही. माहिती आहे तुझ्यासाठी पैसाच सर्वस्व आहे, पैसा कमवायला हवा, पैशाशिवाय जगता येत नाही तुमच्यासारख्या श्रीमंत माणसांना. तुम्हाला ऑक्सिजनपेक्षाही पैसा महत्त्वाचा वाटतो. सगळं मला माहिती आहे, पण काय आहे ना, त्या पैशापेक्षाही माणूस महत्त्वाचा असतो.
म्हणून सांगते, वेळेवरती खाऊन पिऊन घेत जा. पैशाच्या नादात जीवाचे हाल करू नकोस. पैसा कमवता येईल, पुन्हा जीव गमावला ना तर तो नाही कमवता येणार. आणि तब्येत खराब झाली तर पुन्हा त्रासही होत राहील. समजलं ना? दुसऱ्यांना आपण जी अक्कल शिकवतो ना तीच कधीतरी थोडी स्वतःसुद्धा वापरायची. लक्षात ठेव. त्याबरोबर मग मात्र कबीर सखीकडे बघून म्हणतो, काळजी घेणारी कोणी असती तर तिने काळजी घेतली असती. जी काळजी घेणारी आहे ती रुसून बसली आहे. त्यावर सखी कबीरकडे बघते. कबीर म्हणतो, म्हणजे आजी, मानबद्दल बोलतो आहे मी. तुम्हाला काय वाटलं? तुमच्याबद्दल बोलतो आहे का? नाही, तुमच्याबद्दल नाही हो, मानबद्दल बोलतो आहे मी. मी सतत हा असा कामामध्ये बिझी असतो, व्यस्त असतो ना, त्यामुळे मा खूप जास्त नाराज आहेत माझ्यावरती. म्हणून त्या माझी काळजी करत नाही आहेत सध्या, असं म्हणत होतो मी. तुम्हाला काय वाटलं? सखी म्हणते, काही नाही वाटलेलं मला. खाऊन घे. आणि हो, उद्यापासून पुन्हा टिफिन विसरायचा नाही. काळजी घ्यायची आणि रोज डबा खायचा, वेळेवरती जेवायचा. त्याबरोबर कबीर म्हणतो, कळत नाही आहे नेमकं बॉस कोण आहे, मी की? त्यावर सखी म्हणते, तू असशील माझा बॉस, पण मी तुझी बायको आहे. त्यावर लगेच कबीर म्हणतो, काय म्हणालात? त्यावर सखी म्हणते, जेवून घे. आणि लगेचच ती कबीरला पुढे खाऊ घालते आणि म्हणते, पुरे कर आता. झालं ना खाऊन? घेते मी. आणि मग आता लगेचच ती तिकडनं निघते. आता सखीलासुद्धा तिचे ते शब्द आठवत असतात, मी तुझी बायको आहे. मग कबीर सखीला मागून हाक मारतो, सखी. त्यावर सखी मागे फिरते. कबीर म्हणतो, जे बोललीस ते आवडलं हा मला. त्यावर सखी म्हणते, काय? कबीर म्हणतो, बायको आहे माझी. त्यावर आता सखी म्हणते, कामं करा. आणि लगेचच ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आता सखी कबीरच्या ऑफिसमध्ये कामाला तर लागलेली आहे, पण मग आता कशी सुरुवात होणार सखी आणि कबीरच्या लव्ह स्टोरीला? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.